बस बस. हा बापू सांगा. हे बघ राणा, तुझ्या मळ्यात जी बाई आल्या ती जिजा नाही, अंजलीच आहे. बापू नाही नाही राणा 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 बापू आहेत की नाही, त्यासनी आपल्या गावातला नियम माहिती नाही रे. बापू ते नाव परत इथं गावात घ्यायचं नाही. हा म्हणजे जिजाई रानादाला नग असणारा माणूस आहे. होय. अरे तू काय डोसक्यावर पडलास का काय? आम्ही सगळा तपास केलाय, ती जिजाच आहे काय राणा? होय. नारण नाही बरकत, ती आपल्या संकट खोटं बोलल्या. आपल्याला काय सांगितलं होतं तिनं? लिहिता वाचता येत नाही, पण तिला ते येतंय. सांगा बापू. अरे मळ्यात मोठे मोठे पुस्तकं वाचताना बघितलंय मी. बघा. आणि फोनवरनं शुद्ध मी बोलत होती. आणि ते काय तुला नको असलेला माणूसच मी बोलते असं फोनवर मी ऐकलंय माझ्या कानानं. नाही 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 राणा, अरे खोटं आहे सगळं. होय. ए बरकत, कशाला म्हणजे बापू कशाला खोटं बोलतील ना? मग बापू सुधारल्यात, जे खळांची सांडो असं झाल्यात रे, मग कशाला खोटं बोलतील? आणि खोटं बोलून काय त्यासनी पैसे मिळणार आहेत काय? नाही 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 नाही. हे बघ राणा, हे बघ, ती जिजा आहे की नाही, ते तुला नको असलेलंच माणूस आहे. त्याला आत्ताच्या आत्ता आपण गावातनं हाकलून द्यायचं. चल तू. असं कसं आकडून लावूया? अरे जिजा म्हणून सांगते किती. नाही नाही, सरपंचा नात्यानं मी म्हणतोय आपण तिच्याकडे गेलो आणि ती म्हणाली काय पुरावा आहे? तर काय पुरावा आहे बापू तुमच्याकडे? अरे होय, तर मी माझ्या कानानं ऐकले, डोळ्यानं बघितलंय. अरे माझ्यावर विश्वास नाही होय तुमचा? प्रश्न आमच्या विश्वासाचा नाही आहे, जिजाचा आहे. ती जर म्हणाली हे सगळं खोटं आहे, पुरावा काय? तर आपल्याकडे काय पुरावा आहे? नाही नाही, आपण सगळे असताना पुरावा कशाला पाहिजे? काय गरज नाही पुराव्याची. रानात चल तू, आत्ताच्या आत्ता हाकलून देऊ तिला. चल. नाही राणा, अरे असं बाई माणसं बळजबरी करणं बरोबर नाही. हा, अरे त्या बाईनं बळजबरीनं रानाची जमीन बळकावली, हे बरोबर आहे काय? हा, आहे काय बरोबर? नाही 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 राणा, ती बाई तुला नको असलेलीच बाई आहे. नाही नाही, आत्ताच्या आत्ता तिला गावातनं हाकलून द्यायचं. काय तिने पोलीस केस केली तर बघू आपण काय करायचं. चल राणा. नाही 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 नाही, एक मिनिट. सरपंच या नात्यानं सांगतो, मला गावात पोलीस मॅटर नको आहे. अहो सर, अरे आपलं गाव तंटामुक्त आहे. मी काय म्हणतोय राणादा, आपण एक काम करू. त्या जिजाला तुला नको असलेल्या माणसानं जमीन कसायला दिली, म्हणजे त्याचा कागद केला असणार आहे, त्या कागदावर सही असणार आहे. म्हणजे राणादाला नग असलेलं माणूस कुठं आहे ते जिजाला माहीत असणार आहे. हो, आपण असं करू, त्या जिजाला घेऊ आणि सरळ त्या नको असलेल्या माणसाकडे जाऊ, म्हणजे खरं कुठं होऊन जाईल. काय म्हणता? हा, हा हा, पटते पटते, तुझं म्हणणं पटते आम्हाला. काय राहणार? चालतंय की, एकदम बेस्ट आयडिया आहे. आपण तसंच करू. म्हणजे बघा कसं आहे, समजा खरं खोटं बी कळलं आणि आपल्याला आपली जमीन बी मिळेल. काय? हा, अरे कशाला पाहिजे हे कुठाना? मी बी तेच म्हणतोय, कशाला उगाच कुटाणा? राणाला नको असलेल्या माणसाच्या समोर जाण्यापेक्षा राहू दे किती जिजा राहते तर इथं. अरे नाही नाही नाही, तिला कसं काय गावात ठेवून घ्यायचं? नाही नाही, तिला हाकलून द्यायचं. शेवटी गावच्या तालिमीचा प्रश्न आहे रे. राणाला इथं तालीम चालू करायची आहे. हा, आणि काय खरं कुठे करायची गरज नाही राणा, तिला हाकलून द्यायचं. तुला नको असलेलंच माणूस आहे ती. अरे पण पुरावा, पुरावा काय असं विचारलं तर? राणादा, आपण एक काम करूया, त्या जिजाला घेऊन आम्ही सगळी की नाही त्या नको असलेल्या माणसाकडे जातो. जर जिजा आम्हाला तिथं घेऊन गेली तर ती जिजा आहे, आणि घेऊन गेली नाही तर ते तुला नको असलेलं माणूस आहे. काय पटते का नाही? हा पटते की. होय. पण मी काय म्हणतोय, अरे कशाला उगीच कुठाना? नाही 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 नाही, सरपंच या नात्यानं मी निर्णय घेतलाय, उद्याच्या उद्या खरं किंवा खोटं करू. हा, चला आता सरपंचांची झोपायची वेळ झाल्या. चला सगळी, चला सरका सरका. अरे ऐक की सचा, हे हे कडव्या, मी भीक मागत होतो बरं. हो बापू, ते सहानुभूतीसाठी म्हणलं, तुमच्या भल्यासाठी म्हणलं. हे बघ, माझं भलं पैशात आहे. तू खोटी साक्ष दे बोलला होता, मी दिली, तर माझं पैसे दे. 2 महिन्याचं क्रेडिट ठेवायचं. हे पप्प्या, हे 2 महिने करत 6 महिने लावायची तुला तुम्ही सवय आहे.
तर माझं पैसे नाही मिळालं तर माझ्यासारखा वाईट कोण आहे त्यांना ठेव. देणार हो, देणार तुमचं बापू पैसे देणार. हे बघा, आत्ताचा विचार करा. ती अंजली आणि ती जिजा एकमेकासमोर आली की नाही तर आपलं काही खरं नाही. ती गाववाली सगळे आपल्याला गावातनं परत हाकलून देणार, याचा विचार करा आधी. हे बघ पप्या, पुन्हा मला यात अडकवायचा प्रयत्न केला तर याद राखा. अडकवायचा प्रयत्न नाही बापू, ऑलरेडी अडकलेलो आहे आपण. बापू, ती अंजली आणि जिजा एकमेकासमोर येणार नाहीत असं काहीतरी आपल्याला करायला लागणार आहे. येते का डोसक्यात, येते का तुमच्या? अरे ते अवद्या खरं त्या दोघींना आमने सामने करायचं म्हणते रे. येऊस तर घोळ झाला ना मग त्या सरपंचांना त्यांना म्हणून पडते. आता कुठं गावासमोर मी चांगला हाय असं होत होतं, तोपर्यंत हे सगळं झालंय. काय गोदक का अशी का बसलीस? अगं तुझीच वाट बघत बसल्या. पण काय रे, एवढ्या रातच्याला कुठं गेलतास? ते जरा पॉकेटची मीटिंग होती, पप्पी, ती समजा जाऊ दे. गोदक का मला की नाही डेंजर गोष्ट कळली. काय? तू आज चल, सांगतो तुला. चल आज, चल आज, चल. इकडे इकडे. गोदक का ही जिजा आहे का नाही, ही जिजा मला नक्की ते माणूस आहे. राणा, अरे दोघी सारख्याच दिसत्यात. नाही नाही, खरंच मला नक्की ते माणूस आहे. त्या पप्पानं तसा पुरावा आणले. मुडदा पशुला त्या पप्याचा. अरे त्याच्या नादाला कशाला लागतोयस? काही विश्वास ठेवू नकस त्याच्यावर. अगं नाही 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 नाही, अगं काय आहे, ते बापून की नाही तशी साक्ष दिल्या बघ. त्या बापून तिला फोनवर बोलताना ऐकलंय. गोदक का खरंच सांगले की मला नक्की ते माणूस आहे. आपण की नाही तिला हाकलून देऊ बघ. अरे पण ती जिजाच हाय म्हणतीया. याचा बी समजा बंदोबस्त केलाय. उद्या की नाही आम्ही तिला मला नक्की त्या माणसाकडे घेऊन जाणार आहे. आणि ती जर आम्हाला त्या नक्की त्या माणसाकडे घेऊन गेली तर मग ती जिजा आहे. आणि नाही घेऊन गेली तर मग ती मला नक्की ते माणूस आहे. समजा ठरले गोदक का? हा, राणा, तुझ्या डोसक्यात कवा काय येईल काय सांगता येत नाही बघ बाबा. फक्त उद्या सकाळच्याला बघ तू, समजा कसं खरं खोटं कळतंय ते. सकाळच्याला ना हो. आता जाऊन झोप, उद्याच्या उद्या बघू. चल जा. हॅलो वहिनी, लय मोठा घोळ झालाय बघा. अहो मला काय करायचं काय सुधरण झाले. राणा तुम्हाला ऐकलंय मी सगळं. मला अंजली समोर उभं करायचा प्लॅन सुरू आहे ना. वहिनी, हे सगळं डोसकं त्या पप्प्याचं आहे बघा. आता काय करायचं? काळजी करू नका. उद्या जिजाचा भाऊ येऊन साक्ष देईल की मी जिजाच आहे. मग पटेल राणाजींना. म्हणजे उद्या सकाळी माझा भाऊ येतोय मला भेटायला. गोदादा, गोदादा, राणा कुठे आहे? नमस्कार गोदाका. काय आहे सरपंच, नुसता नमस्कार? आदर बिदर का हाय का नाही तुम्हाला? गोदा का पाया पडतो ग, आशीर्वाद असू दे. पप्प्या, रानाच्या मनात भलतं सलतं काय भरवत नाहीस ना? अगं नाही ग गोदा का, अजून तुझा राग गेला नाही काय? अगं मी सुधारलोय. रानाच्या आणि गावाच्या भल्याचा विचार करणं हेच माझं ध्येय आहे बघ सध्या. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असतंय. अगं असं काय गोदा का? अगं मी कसं समजवू तुला? हे बघ माझं जे खाळांची सांडो असं झालंय बघ माझं. खरंच सुधारलं मी. बरं ते नाही, राणा हाय नाही, आमचं जरा काम होतं ग. सरपंच खरं कुठं करायचं आहे ना मग? अरे त्यासाठी स्वतःहून आले नव्ह का? राणादा, ए राणादा, राणादा, हो राणादा. आला आला. अरे वा, आलं समजे. बर राणादा, बोलव त्या गीताला.
नाही बोलवा 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 त्याची झाला बघूया आता तिच्या इजा कडाडत्यात का कुडकुडत्यात ते. हा 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 कुठे आहे जिजा? जिजा 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 अरे कुठं आहे? बोलत का कुठे कुठं आहे? अरे असेल इथंच कुठं तरी. हे बरकत एक काम कर, तू घराच्या आजूबाजूला बघ, मी आणि गोदक का घरामध्ये बघतो. गोदक का चल आलो थांबा. ए जिजा कुठे गेली? सामान दिली नाही सगळं. ए जिजा 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 ए जिजा कुठे गेली ही पोरगी? नाही रे, म्हणजे मी तर समतीकडे बघितलं, मागे बी जाऊन बघितलं. अरे नाही इकडे बी नाही. गोदक का बघितलंस काय? आहे काय? नाही ना बरं. मागे बी नाही, घरात बी नाही. गावात कोणी बघितली काय? नाही गावात कुठेच नाही ती. घरात बी नाही, गावात बी नाही. मग ही गेली कुठं? ही आहे की नाही जिजा, जिजा पळून गेल्या असणार. म्हणजे हे प्रकरण आपल्या अंगावर येते असं तिला वाटलं, तेव्हा तिनं धूम ठोकली. मी काय म्हणलं होतं असंच आहे म्हणून. मला सांगा, आपलं बापू आहे ती, कशाला खोटं बोलतील काय बापू? नाहीतर काय हा माझ्या या कानानं ऐकलंय आणि या डोळ्याने बघितलंय. रानाला नको असलेलाच माणूस आहे ती. काय सरपंच झालं का नाही खरं खोटं? अरे पण जिजा गेली कुठं आणि अशी कशी काय गेली ती? अरे कशी काय जाईना हा? पण राणादा आणि गावच्या पाठीमागचा सगळा ताप मिटला ह्याचा सरपंच या नात्यानं मला आनंद झालाय बघा. हा. वय वय वय, एक बरं झालं. आणि एक बरं काय झालं माहितीये काय, आपल्या साध्या भोळ्या रानाला ती फसवत होती हो, ती पळून गेली ते बरंच झालं. काय राणा, बरोबर की नाही? बरं झालं गेली. जिजा हो जिजा बंड्या जिजा हो राणा जाऊ जिजा कुठं डोसक्याला ताप आहे ते एक नंबर. ते नव मला सांग, तुला कसं माहिती ती ताप आहे म्हणून? कसं म्हणजे? अहो लहानपणापासून एकत्र वाढलोय, खेळलोय आम्ही. जिजा माझी मावस बहीण आहे. त्याचं काय झालंय, अंजली वहिनीने जिजाला जमीन कसाय दिली होती तेव्हा मी येणारच होतो. म्हटलं आता रानात आहेत म्हटल्यावर काय काळजी करायची, सेफ असणार. हां पण जिजा कुठं आहे? राणादाव जिजा कुठं आहे? अहो जिजा बालपणी म्हणजे बालवाडीत होती का नाही, तेव्हाच एका पोरग्याच्या टाळक्यात असा टर्नू काढला काय बघायचं कामच नाही. हे काहीच नाही, हे काहीच नाही. पहिल्याच दिवशी मास्तरच्या डोक्यात दगड मारला आणि घरला पळून आली. झालं. म्हणाली मी काय शाळेला जाणार नाही, मी जमीन कसणार आहे, मी शेतकरी. तेव्हापासून शाळा सुटली. पहिल्यापासूनच गरम डोसक्याचे आहे ते. हा ते बघितलंय आम्ही. बघितलंय, अनुभवलंय म्हणून सांग की. हा म्हणजे तुम्हाला बी दणका दिला काय? नाही तुम्ही काय लय घाबरू नका, मनानं लई चांगली होती. एखाद्याला का तिनं जीव लावला की लावला, काय त्याच्यासाठी ती जीव द्यायला बी तयार. बरं ते जाऊ दे, जिजा कुठं आहे?
पप्प्या अरे डेंजरच आहे ही जिजा. जिजा ए जिजा जिजा हा? तू कवा सांगितलं नाहीस तुला एक मावस बहीण आहे म्हणून? अहो मला कधी विचारलंच नाही तुम्ही. बरं ते जाऊ दे, माझी बहीण कुठं आहे? हो जिजा जिजा गेली. तुझी बहीण आहे की नाही, लाडकी बहीण पळून गेली, पळून. नाही 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 राणा, हे बघ ह्याच्यात काहीतरी गफलत वाटायला लागल्या मला. त्या जिजाला हुडकल्याशिवाय आपल्याला खरं कुठं काही कळणार नाही, तिला हुडकायला पाहिजे. हा मला बी सरपंच या नात्यानं काहीतरी भानगड आहे असं वाटते. हा हा हो नाही, उलट भानगड मिटली. देवानं आपलं ऐकलं बघा. तसं बी आपल्या मग लागलेली ब्यादच होती ती. कुठं का जाईना, गेली ती एकदाच बरं झालं, आपण सुटलो. रानात तू बोलायलायस हे? मग काय करू सांग की. हा काय करू? अरे जिकडं आपल्याला तालीम सुरू करायची होती ती जमीन तिनं बळकावली. मी सांगालोय की मी सच्चा पैलवान आहे, सच्चा पैलवान आहे, तरी बी मला सारखं डिवचायची ती. बरं झालं एकदाची गेली ती. मला बी सरपंच या नात्यानं बरं वाटलं. आता काय वादावादीचं कारणच नाही आहे. हा तेव्हा आम्ही निघतो. हा हे पप्प्या लवकर ग्रामपंचायती दे, आज लय रिपोर्ट तयार करायचं तर. चला सचिन जाऊया आपण, चला. गोदक्का ते जरा न्यारीचं बघ की, मला बी भूक लागल्यानं मला मळ्यात बी जायचंय. जा तुम्ही, आलोच. बंड्या बरकत या तुम्ही बी. हे बंड्या बंड्या रानाचा पाहुणचार घेऊन झाला की नाही, भेट हा मला. चला बापू. बंड्या जरा चल की बोलायचं. गोदक्का गोदक्का देव पावला म्हणायचा की. अगं जादूच झाली म्हणायची. आज लई चांगला दिवस आहे. काय चांगला दिवस, परक्याची पोर आपल्या दारातनं गायब झाल्या. आणि चांगलं काय? गोदक्का मला सांग, आपण गायब केले का तिला? हा आपण गायब केले का? नाही ना व. अगं आता पळून गेली म्हणजे आपल्या मागची कटकट गेली बघ. एक तर तिनं आपल्या घरामध्ये, मळ्यामध्ये आणि गावामध्ये वाद आणला होता. आता गेली तर चांगलंच आहे की. राणा कुठं गेली असेल र? गेली असेल तिच्या घरी. अरे तिच्या घरी गेली असती तर तिचा भाऊ आला असता काय आपल्या दारात? असं काय करतीस गोदक्का? किंवा बंड्या तिचा मावस भाऊ आहे का नाही? मग ती त्याच्या घरी कशाला जाईल? गेली असेल की स्वतःच्या घरी. राणा पर तिला जायचं असतं तर ती सांगून गेली असती. अशी अचानक कशी गेली असती? तिचं सामान बी आपल्या दारातच पडले. गोदक्का ती बाई आहे का नाही, आधीच डोसक्यावर पडलेली बाई आहे बघ. ती कधी काय कराल काय नियम नाही. आता गेली ना व, तेव्हा चांगलंच आहे की. मी काय म्हणतो गोदक्का, मस्त पैकी काहीतरी गोड कर की खायला. आज लई खुशीचा दिवस आहे बघ. कसली खुशी? मला नाही कसली खुशी झाली. अरे मला उलट काळजी लागल्या. एक तरणी पोर आपल्या दारातनं गायब झाल्या. तिचं काय बरं वाईट झालं तर? तिचं काय बरं वाईट होणार आहे? अगं लई खमकी बाई आहे ती. आणि गोदक्का मला सांग, आता बापू म्हणतात तसं ती जर मला नको ते माणूस असेल आणि पळून गेले तेव्हा चांगलंच आहे की. कशाला उगा लोड घ्यायचा? म्हणजे बघ की वादळासारखी आली आणि वादळासारखी गायब बी झाली. राणा आपल्या दारात येणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी ही आपली आहे. वय की, पण त्यासाठी तो माणूस घरात पाहिजे का नको? गेली की पळून. मी काय म्हणतो, तू जादा लोड घेऊ नकस. तू की नाही मस्त पैकी काहीतरी गोड कर बघ खायला. मी आलोच 2 मिनिटात. राणा कुठं गेली असेल ही पोर? जीवाला घोरच लागलाय.